प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत दृष्टांत हा डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांचा कथासंग्रह. आतापर्यंत आपण 6 कथा ऐकून झालेल्या आहेत. आज ऐकूया कथा क्रमांक 7, जिचं शीर्षक आहे दैव. पाहता क्षणी जी आवडावी आणि सहवासाने जिच्याबद्दलचं प्रेम वाढत जावं अशी इमारत म्हणजे नागपूरच्या सिव्हिल लाईन्समधली इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही. ब्रिटिशांनी 1930च्या सुमारास ही बांधली. तेव्हा तिचं नाव गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज असं होतं. त्यापूर्वी सायन्स कॉलेजचे वर्ग जवळच असलेल्या महाराज बागेतल्या कृषी महाविद्यालयात व्हायचे. स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचं सामर्थ्य या इमारतीत आहे. वडिलांच्या बदलीमुळे इंटर सायन्स पास झाल्यावर पुढचं शिक्षण घेण्यासाठी BSc पार्ट 2ला जेव्हा नीला पाध्येला सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा तिला खूप आनंद झाला. आधीच्या तिच्या कॉलेजच्या मानाने सायन्स कॉलेजची इमारत खूपच डौलदार होती. कंपाऊंडच्या मोठ्या लोखंडी प्रवेशद्वारापासून प्रिन्सिपल ऑफिसपर्यंतचा सुंदर ड्राईव्ह वे, पुढे बिल्डिंगला वळसा घालून जीवशास्त्र विभागामागे गेलेला त्याचा एक भाग, वळणाच्या आधी डावीकडे वळून कंपाऊंडच्या बाहेर पडण्यासाठी निघणारा त्याचा एक फाटा, सगळंच विलोभनीय होतं. दुसरं बाहेर पडायचं फाटकसुद्धा सुरुवातीच्या प्रवेशाच्या लोखंडी फाटकासारखंच जबरदस्त मोठं आणि जुळ्या भावासारखं आकर्षक होतं. प्रिन्सिपल ऑफिस समोरच्या पायऱ्या चढून इमारतीत शिरलं की उजव्या डाव्या दोन्ही बाजूंना इमारतीभोवती प्रचंड रुंद असे पश्चिमेकडे उघडे प्रशस्त वरांडे होते. आत शिरल्यावर प्रिन्सिपल ऑफिसच्या मागे समोरच्या व्हरांड्यांना समांतर असे कमीत कमी 15 फूट रुंदीचे मोठे मोठे पॅसेजेस होते. पुढे गेलं की दोन्ही बाजूंना 51 विद्यार्थी सहज बसू शकतील अशा वर्गखोल्या होत्या आणि टोकाला उजवीकडे वळलं तर जीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळा, म्युझियम, डिपार्टमेंट ऑफिसेस होती. छत कमीत कमी 15 फुटांवर असल्यामुळे इमारतीला एक प्रकारची प्रचंड भव्यता होती. लायब्ररीच्या बाजूने एक कॉरिडॉर इमारतीच्या मागे असलेल्या उघड्या जागेकडे जायचा. तिथे छोटंसं उद्यान होतं. जीवशास्त्राची विंग जशी उत्तर बाजूला पसरली होती तशीच इमारतीच्या दक्षिण टोकाला पदार्थविज्ञान विभागाची इमारत होती. एकूण इंग्रजी ईच्या आकाराचा इमारतीचा पसारा होता. ॲडमिशन झाल्यावर स्वतःच्या बायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये चक्कर टाकताना नीलाच्या लक्षात आलं की मुख्य इमारतीच्या मागे जिम्नॅशियम आणि मुलांचं हॉस्टेल आहे आणि त्याच्या मागे प्रचंड मोठं असं क्रिकेटचं मैदान आहे. क्रिकेट हा नीलाचा आवडता खेळ होता. मुली जरी त्या काळी क्रिकेट खेळत नसल्या तरी नीलाच्या स्वतःच्या क्रिकेट प्रेमापायी तिला तेव्हाचे आघाडीचे विजय हजारे, मंकड, उमरीगर, मांजरेकर हे सगळेच खेळाडू ऐकून माहीत होते. क्रिकेट मैदानावर प्रॅक्टिस संध्याकाळी होत असे, पण इंटर कॉलेजिएट मॅचेस दिवसा कधीतरी होत असत. एखादा पिरियड ऑफ असला की नीला एखाद्या मैत्रिणीसोबत क्रिकेटची मॅच बघायला जात असे. अशाच एका इंटर कॉलेज मॅचच्या वेळी ती मैदानात गेली होती. तेव्हा MSc पार्ट 1ला फिजिक्सला शिकणारा निखिलेश साठे हा बॅटिंग करत होता. निमगोरा, उंचापुरा, देखणा निखिलेश झकास बॅटिंग करत होता. 55-60च्या जवळपास त्याच्या धावाही झाल्या होत्या. त्यामुळे आज तो शतक ठोकणार अशी सगळ्यांची अटकळ होती. कदाचित त्याच्या या सेंचुरीमुळे विदर्भाच्या रणजी चमूमध्ये त्याची निवड होण्याची शक्यता बळावणार होती, कारण विद्यापीठाच्या चमूकडून तो नेहमीच खेळत असे. क्रिकेटच्या आवडीमुळे आणि थोड्याफार ज्ञानामुळे नीला पिचच्या लाईनमध्ये जाऊन बसली, जेणेकरून वळणारे चेंडू तिला आणखी व्यवस्थित दिसले असते. अचानक एक चेंडू थोडा कमी उसळला आणि निखिलेशचा अंदाज चुकून तो बॅटऐवजी पॅडवर आदळला.
फिल्डिंग करणाऱ्या चमूने जोरदार अपील केलं आणि अंपायरकडे LBWच्या निर्णयासाठी पाहिलं. पंचांनी थोडासा विचार केला, कारण चेंडूच्या दिशेबद्दल पंचांनाही थोडी शंका होती. पण शेवटी त्यांनी निखिलेशला बाद असल्याचा निर्णय दिला. नीलाला थोडं वाईट वाटलं. त्याचं मुख्य कारण निखिलेश छान बॅटिंग करत होता आणि त्याचे फटके पाहण्यात मजा येत होती. शिवाय त्याचा एकंदर रुबाब तिला आकर्षक वाटला होता. त्यामुळे थोडी हिरमुसलेली नीला बॅटिंग संपवून आल्यावर निखिलेश जवळ गेली आणि हिम्मत करून म्हणाली, मला वाटतं अंपायरनी तुम्हाला आऊट देणं योग्य नव्हतं. तुम्ही छान खेळत होतात. बेनिफिट ऑफ डाऊट देऊन तुम्हाला आणखी खेळू द्यायला हवं होतं. तिच्या या वाक्याने निखिलेश सुखावला आणि बोलून गेला, क्रिकेट तुम्हाला बरंच समजतं. मलाही तसंच वाटत होतं की अंपायर बहुतेक मला आऊट देणार नाहीत. पण काय करणार, अंपायर्स डिसिजन इज फायनल. तिथे अपील नसतं. नीला जरा खळखळून हसली. थोड्याशा संभ्रमानंतर निखिलेश म्हणाला, तुमच्यासारखा जाणकार प्रेक्षक माझ्या वाट्याला आला हे मी माझं भाग्य समजतो. तुम्ही नवीन दिसता. हो, कॉलेजला तरी मी नवीच आहे. पार्ट 2ला बायोलॉजीला मी आहे. नीलाने सांगून टाकलं आणि पटकन ती कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे निघून गेली. फिजिक्स डिपार्टमेंटच्या अलीकडे लेडीज कॉमन रूम असल्यामुळे पॅसेजमधून जाता येता नीला आणि निखिलेशच्या भेटी होत गेल्या. अभ्यासाच्या निमित्ताने लायब्ररीत सुद्धा सुरुवातीला अचानक होणाऱ्या भेटी पुढे ठरवून होऊ लागल्या. अभ्यासाचं निमित्त असल्यामुळे इतरांना त्यात काही वावगंही वाटत नव्हतं. गोरीपान सुंदर नीला पाहता क्षणी आवडावी अशी होती. निखिलेश क्रिकेटशिवाय MSCच्या अभ्यासासोबत IASची पण तयारी करत होता. एकमेकांना ती दोघं आवडायला लागली होती. हळूहळू वर्ष संपलं. नीलाचं BSc पार्ट 2 आणि निखिलेशचं MSc पार्ट 1 आटोपलं. उत्तम क्रमांक घेऊन दोघंही पास झाले. हिम्मत करून निखिलेशने नीलाला लग्नासाठी मागणी घातली. तिचा होकार मिळणार होताच, आता घरच्यांचा होकार घ्यायचा ठरला होता. दोघांनीही आपापल्या घरी त्याबद्दल कल्पना दिली. दोन्ही घरं तोलामोलाचीच होती, त्यामुळे अपेक्षेपेक्षा पटकन होकार मिळाला. यथावकाश साखरपुडा झाला. युनिव्हर्सिटीची अंतिम परीक्षा झाल्यावरच लग्न करायचं हे सुद्धा ठरलं. MSc फायनलला निखिलेश फर्स्ट क्लासमध्ये पास झाला. शिवाय IASच्या प्राथमिक परीक्षेतही त्याची वर्णी लागली. IASच्या फायनल सिलेक्शनसाठी त्याने कसून तयारी सुरू केली. ती परीक्षा कधी होणार हे अजून समजलं नव्हतं. BScला नीलाला सुद्धा फर्स्ट क्लास मिळाला. लग्न आटोपून नंतर शांत चित्ताने IASचा इंटरव्ह्यू द्यावा असं घरच्यांचं एकूण मत पडलं. थाटामाटात लग्न झालं. निखिलेश आणि नीलाचा सुखाचा संसार सुरू झाला. खूप चांगली तयारी केलेली असल्यामुळे जात्याच हुशार असलेला निखिलेश IAS पास झाला आणि मसुरीच्या ट्रेनिंग सेंटरला तो रवाना झाला. नीलाचा पायगुण चांगला असं सगळे म्हणू लागले. नीला खूप सुखात होती. सासरी खूप कोडकौतुक होत होतं. निखिलेशचे ट्रेनिंग नंतरचे एक एक अनुभवाचे टप्पे तो पार करत होता. महाराष्ट्र केडर मिळाल्यामुळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तो राहणार हे ठरलं होतं. चंद्रपूरपासून चाळीसगाव, सिंधुदुर्ग, परभणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न भिन्न पदांवर त्याची नियुक्ती होत होत साधारण 7 वर्षांनंतर तो धुळ्याला कलेक्टर झाला. मधल्या काळात एक मुलगी आणि एक मुलगा अशी 2 अपत्य पण झाली. BSc नंतर MSc करावं असं नीलाला वाटत होतं, पण नागपूरशिवाय इतर ठिकाणी सायन्स कॉलेजेस नव्हती आणि जिथे होती तिथे MScची सोय नव्हती. त्याशिवाय संसार, मुलं या व्यापात नीलाचं शिक्षण पुढे काही होऊ शकलं नाही. धुळ्याला कलेक्टरचा प्रशस्त बंगला होता. नोकर चाकर असा सगळा थाट होता. धुळ्याला अबकारी खात्याचे एक मोठे अधिकारी श्रीयुत गोतमारे होते. ते शौकीन प्रवृत्तीचे तर होतेच, पण अबकारी खातं त्यांच्यासमोर लोटांगण घालत असल्यामुळे उत्तमोत्तम प्रकारच्या महागड्या दारूच्या बाटल्या अगदी स्वस्त दरात किंवा प्रसंगी भेट म्हणून त्यांना मिळायच्या.
ऑफिसर्सच्या पार्टीमध्ये ड्रिंक्स घेणं हा स्टेटस सिम्बॉल समजला जायचा. ड्रिंक्स घेत नसल्यामुळे त्या पार्ट्यांमध्ये निखिलेश कटाक्षाने जाण्याचं टाळत असे आणि गेला तरी ड्रिंक्स काही घेत नसे. गोतमारेंच्या खूप आग्रहामुळे त्याला एकदा ड्रिंक घ्यावंच लागलं. गोतमारेंच्या वाढदिवसाची पार्टी असल्यामुळे त्यांच्या उत्कर्षासाठी आणि स्वास्थ्यासाठी सगळ्यांनी दारूचे ग्लासेस हातात घेऊन चिअर्स करून ग्लासातली दारू संपवायची होती. तो पेला संपल्यावर निखिलेशला खूप हलकं आणि छान वाटू लागलं. पुढच्या पार्टीला थोड्याशा आग्रहानंतर त्याने ड्रिंक घेतलं आणि परत तो आनंद त्याने अनुभवला. यथावकाश त्याला दारू चालायला लागली, मग आवडायला लागली आणि पुढे हवीशी वाटायला लागली. नेमकी उन्हाळ्याच्या सुट्टीत नीला महिनाभर माहेरी होती. तो महिना घात करून गेला. त्यानंतर प्रत्येकच पार्टीत निखिलेश ड्रिंक घेऊ लागला. सोबत नीला असली की थोडा मज्जाव असे, पण ती नसली की पहिला पेग म्हणजे नुसती सुरुवात, दुसरा पेग म्हणजे अब ठीक है आणि तिसरा पेग म्हणजे अब मजा आ रहा है, असं ग्रेडेशन होत गेलं. रडून रडून नीलाने आपल्या परीने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू निखिलेश दारूच्या आहारी गेला. रोज संध्याकाळी 7 वाजले की दारूशिवाय तो अस्वस्थ होऊ लागला. मंत्र्यांची गावाला भेट असली की कलेक्टरला पूर्ण जामनिमा सांभाळावा लागतो. त्याच्या कामावर आणि परफॉर्मन्सवर दारू पिण्याचा परिणाम होऊन शेवटी निखिलेशला बडतर्फ करण्यात आलं. नीलाच्या पायाखालची वाळू सरकली. IAS नवरा म्हणून BSc पुढे तिने काही शिक्षणही घेतलं नव्हतं. 2 मुलं, घर, सासू सासरे, हा सगळा संसार तिला सांभाळायचा होता. मोठ्या मिन्नतवारीनं तिला सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. मुलगा 12वीला होता. त्याचं पुढचं सगळं शिक्षण बाकी होतं. मुलगी ग्रॅज्युएशनपर्यंत पोहोचली होती. दारूच्या अतिसेवनामुळे निखिलेशला सिरॉसिस ऑफ लिव्हर हा असाध्य रोग झाला. त्याचे औषधोपचार, वारंवार हॉस्पिटलचा खर्च हे नवलचांड मागे लागलं. घरची विस्कटलेली स्थिती आणि आईची होणारी ओढाताण बघून त्यांच्या मुलाने मकरंदने मिलिटरीत जायचा निर्णय घेतला. त्याला विमान दलात पायलटची नोकरी मिळाली. यथावकाश ट्रेनिंग आटोपून जोरहाट, जोधपूर, आदमपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या बदल्या होत गेल्या. फायटर पायलट असल्यामुळे सीमावर्ती भागातच त्याचा मुक्काम असे. त्यातच वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी निखिलेशचं निधन झालं. त्या धक्क्यातून सावरत नाही तोच तिची चंद्रपूरला शासकीय ज्युबिली हायस्कूलला बदली झाली. शिकवण्याचा तिला अजिबात अनुभव नव्हता. वर्गात गडबड करून मुलं त्रास द्यायची. हळव्या स्वभावाची नीला मग वर्गातच रडून घ्यायची, पण खंबीरपणे ती आपलं काम करत राहिली. शाळेजवळ एका भाड्याच्या घरात ती राहू लागली. नीलाचा आवाज गोड होता. गाणं ती छान म्हणायची. गाण्यांना चाली पण छान लावायची. शाळेच्या स्नेहसंमेलनात मुलांकडून छोटे छोटे कार्यक्रम करवून घेऊन ती स्वतःला गुंतवून ठेवायची. या सगळ्या व्यासंगामुळे साठेबाई हळूहळू विद्यार्थ्यांच्या आवडत्या झाल्या. 1965च्या पाकिस्तानच्या लढाईत पायलट मकरंद राजस्थानच्या सीमावर्ती भागात होता. पाकिस्तानी विमानांनी भारतात शिरून अनेक ठिकाणी नुकसान पोहोचवलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वैमानिकांनी पाकिस्तानी हद्दीत शिरून पाकिस्तानी मिलिटरी बेसेसवर बॉम्बिंग करून पाकिस्तानला धडा शिकवला. एका वैमानिकाने तर बॉम्बनी भरलेलं आपलं विमान सरगोधा या जमिनीखाली तळघरात असलेल्या विमानतळांच्या सपशेल आत घुसवून त्या पाकिस्तानी मुख्य तळाचा नाश केला. अर्थात स्वतःचं बलिदान दिलं. बॉम्बिंगच्या एका प्रयत्नात मकरंदचं विमान पाकिस्तानच्या सीमेच्या बरंच आत चाललं गेलं. डॉग फाईटमध्ये पाकिस्तानच्या विमानांनी बॉम्बिंग करून मकरंदच्या विमानाचं एक इंजिन खराब केलं. एका इंजिनाच्या भरवशावर पाकिस्तानी हद्दीत मकरंदने आपलं विमान कसंबसं उतरवलं. विमान खराब झालं, पण त्याचा जीव वाचला. पाकिस्तानी सैनिकांनी त्याला युद्धकैदी म्हणून पाकिस्तानी तुरुंगात टाकलं. साठेबाईंवर नियतीने आणखी एक आघात केला. तरुण वयात नवऱ्याचा मृत्यू, त्यानंतर काही वर्षातच मुलगा युद्धकैदी म्हणून परदेशात तुरुंगवासात अडकला. यापेक्षा दुर्दैवाचे आणखी काय फेरे त्यांना पाहायचे होते, देव जाणे. मकरंद खरोखरच युद्धकैदी होता की अपघातात ठार झाला होता, हा सुद्धा संभ्रमच होता. अशा स्थितीत एखादी बाई वेडी झाली असती, पण नीला साठेने तो सुद्धा आघात झेलला.
मकरंद जिवंत असेल तर कधीतरी कैदेतून त्याची सुटका होऊन तो परत येईल ही वेडी आशा त्या बाळगून होत्या. त्याची सुटका व्हावी म्हणून सरकार दरबारी प्रयत्न सुरूच होते. रिटायर होण्यासाठी 2 वर्ष उरली असताना चॉईस पोस्टिंगसाठी नागपूरला परत बदली व्हावी म्हणून त्या प्रयत्न करत होत्या. मुलगी आणि जावई नागपूरला असल्यामुळे त्यांची तेवढीच मदत होईल या आशेवर त्या प्रयत्न करीत होत्या. एका संध्याकाळी थोडं अस्वस्थ वाटतं म्हणून नीला घराजवळच्या फॅमिली डॉक्टरला प्रकृती दाखवून आली. ब्लड प्रेशर, रक्ताचे, शुगरचे रिपोर्ट्स नॉर्मल असल्यामुळे डॉक्टरांनी ॲसिडिटीचा अंदाज व्यक्त करून औषधोपचार केला. त्या काळी MD डॉक्टर्स, ECG मशीन्स फारशा नसल्यामुळे खूप खोलवर जाऊन तपासण्या करणं शक्यही नव्हतं. औषध घेऊन नीला घरी आली, पण त्याबद्दल कुणाजवळ बोलली पण नाही. दुसऱ्या दिवशी शाळेचं गॅदरिंग होतं. 7वी आणि 8वीच्या मुलामुलींना घेऊन तिने एक छोटीशी एकांकिका बसवली होती. त्या नाटिकेत स्वप्नात मुलांना असं दिसतं की ती सगळी चंद्रावर जाऊन पोचतात. चंद्रावरच्या काळ्या डागांबद्दल चंद्राला ते सुचवतात की ते काळे डाग म्हणजे नापिकीची जमीन आहे. मशागत करून शेती केली तर तोही भाग सुजलाम सुफलाम होऊन चंद्र पूर्णतः स्वच्छ पांढरा होईल. या कल्पनेमुळे आनंदलेला चंद्र आपलं सिंहासन सोडून त्या मुलांच्या कल्पकतेचं अभिनंदन करण्यासाठी सिंहासनावरून उतरायला जातो. त्या गोंधळात चंद्राचं काम करणाऱ्या त्या मुलाचा पाय त्याच्या पितांबरात अडकला आणि ते सुटलं. ते कसंबसं आवरत तो मुलगा विंगेत धूम पळाला. या प्रकारामुळे सगळ्यांची हसता हसता अगदी पुरेवाट झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले कलेक्टर समोरच्या रांगेतच बसले होते. त्यांच्या बाजूला हेडमास्तर आणि पलीकडे नीला बसली होती. जोरात हसल्यामुळे की काय, नीलाला जबरदस्त हृदयविकाराचा झटका येऊन ती हसता हसता खुर्चीतच कोसळली. एकच धावपळ झाली. कलेक्टरच्या गाडीतून तिला जवळच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं, पण तोपर्यंत सगळा खेळ संपला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मरणासन्न अवस्थेत का होईना भूतपूर्व कलेक्टरची बायको कलेक्टरच्याच सरकारी गाडीतून हॉस्पिटलपर्यंत गेली होती. नीला निखिलेश साठे दुर्दैवी होती असं म्हटलं तर आयुष्याच्या पूर्वार्धात याच दैवाच्या कृपेमुळे उत्तम कॉलेजमध्ये उत्तम शिक्षण, मनासारख्या आकर्षक मुलाबरोबर प्रेमविवाह, नवऱ्याचं IAS होणं, पदोन्नती होत कलेक्टर होणं आणि त्यासोबत आलेलं ऐश्वर्य, मान मरातब ही सगळी सुखं तिने उपभोगली होती. त्यानंतर अचानक तिच्या दुर्दैवाचे फेर सुरू झाले. मध्यमवर्गीय शिक्षिकेची नोकरी, वर्षानुवर्ष एकटीनं जीवन कंठण्याचा जीवघेणा अनुभव, कलेक्टरपद भूषविल्यानंतर दारूमुळे नवऱ्याचा झालेला ऱ्हास, त्याचं सस्पेंड होणं, सिरॉसिसमुळे त्याचं निधन, फायटर पायलट असलेल्या मुलाचं पाकिस्तानी हद्दीत लढाई सुरू असताना विमान पडणं, तिथल्या तुरुंगात त्याचं खितपत पडून राहणं आणि घरचं कुणीही जवळ नसताना अकल्पित आलेला मृत्यू. दैवासमोर कुणाचंच काही चालत नाही हेच खरं, पण एक नक्की होतं, दैवाच्या या सगळ्या हल्ल्यांना नीलाने समर्थपणे तोंड दिलं होतं आणि दैवाचा शेवटचा वार हसता हसता झेलला होता. श्रोतेहो, आत्ताच आपण जी करुण आणि हृदयद्रावक कथा ऐकली तिचे लेखक होते नागपूरचे प्रख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर प्रफुल्ल मोकदम आणि या कथेचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. आपल्याला ही कथा आणि तिचं अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. कृपा करून आपले अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवले तरी चालतील. त्यासाठी आम्हा दोघांचे व्हॉट्सअप क्रमांक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत.